एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आज आपण बघणार आहोत डिफरंट टाइप्स ऑफ वॉर्ड इन ओपीडी. तर आज आपण बघूया ओपीडी मधले डिफरंट टाइप्स ऑफ वॉर्ड. तर बघा ओपीडी ला चला आपण आता जाऊया. तर ही बघा ही आहे ओपीडी. ओपीडी आता जस्ट स्टार्ट होणार आहे. ओपीडी ला डिफरंट टाइप्स ऑफ वॉर्ड आहेत. तर ते वर्ड्स बघूया कोणते कोणते वर्ड्स असतात. तुम्ही मला सांगू शकता का कोणते कोणते वर्ड्स असतात. तर ही बघा ही आहे ओपीडी. ओपीडी आता जस्ट स्टार्ट होणार आहे. ओपीडी ला डिफरंट टाइप्स ऑफ वर्ड आहेत. तर ते वर्ड्स बघूया कोणते कोणते वर्ड्स असतात. तुम्ही मला सांगू शकता का कोणते कोणते वर्ड्स असतात. बघा कोणते कोणते वर्ड आहेत. तर फर्स्ट ड्रेसिंग रूम मध्ये डिफरंट टाइप्स ऑफ ड्रेसिंग होत असते. तर आता स्टुडंटला विचारूया किती टाइपचे ड्रेसिंग असतात. विद्या, किती टाइपचे ड्रेसिंग आहेत. टोटल 3 ते 4 टाइपचे आहे. आहे ओपीडी आणि ओपीडी चे डिफरंट टाइप्स ऑफ वॉर्ड. तर वॉर्ड मध्ये बघा त्याच्यामध्ये इंजेक्शन वॉर्ड आहे. डिफरंट टाइप्स ऑफ इंजेक्शन दिले जातात ह्या वॉर्ड मध्ये. त्याच्यानंतर बघू असतात तर हे मेन ओपीडी चे वॉर्ड्स आहेत जे की हेल्प करतात इन्फॉर्मेशन आणि पेशंटला केअर करण्यासाठी. मेन वॉर्डच्या हॉस्पिटलला. तर हॉस्पिटल्स कसे टाईपचे असतात आणि त्याच्यामधले फिमेल वॉर्ड, मेल वॉर्ड, कॅज्युअल्टी हे सगळे कसे असतात ते बघणार आहोत आपण. कॅज्युअल्टी विभाग ज्याच्यामध्ये अपघात विभागाचे केसेस येत असतात. तर याच्यामध्ये सगळे एमर्जन्सी जे पेशंट आहेत ते येऊन ट्रीटमेंट होत असते ह्या विभागमध्ये. चला आता आपण बघूया पीएनसी वॉर्डला. पीएनसी वॉर्डला आम्ही एंटर झालो. तर बघा पीएनसी वॉर्ड मध्ये कोणते कोणते पेशंट असतात. पीएनसी वॉर्डला जे डिलिव्हरी झालेले पेशंट आहेत ते पेशंट असतात किंवा जे सी सेक्शन वाले पेशंट आहेत, ऑपरेशन वाले जे की बेबीसाठी ऑपरेशन झालेले आहेत ते पेशंट असतात त्याच्यामध्ये. हे आहे पीडियाट्रिक वॉर्ड. ह्या पीडियाट्रिक वॉर्डला काय म्हणतात, छोट्या बाळांचं वॉर्ड सुद्धा म्हणलं जाते. त्या वॉर्डमध्ये डिफरंट टाइप्स ऑफ कंडिशन असतात, डिसीज कंडिशन. तर बाळांना ट्रीट केली जाते. तर बघा तर फिमेल वॉर्डला. तर फिमेल वॉर्डला कोणते कोणते पेशंट आहेत ते विचारूया आपण स्टुडंट्सना. तर मयुरी, किती टाइपचे डिसीज कंडिशन आहेत या वॉर्डला आता. सध्या तर 3च आहेत. मोस्टली आज आता येतील पेशंट, अजून टाइम नाही झालेला स्टार्ट. सांगू शकता का कोणते कोणते डिसीज कंडिशनचे पेशंट आहेत. ॲब्डॉमिनल पेन आणि त्यानंतर एक आहे अननोन बाईट. ओके, थँक्यू. तर आता बघा डिसीज कंडिशनचे पेशंट. सध्या आता एम्पेटी आहे. आता बघूया आपले डिसीज कंडिशनचे पेशंट. एका साईडला तर एम्पेटी आहे म्हणजेच रिकाम आहे. आता पेशंट बघा जे की एनिमिया आणि ते जे कंडिशन सांगितले स्टुडंटनी त्या कंडिशनचे पेशंट आहेत. हे आहे फिमेल वॉर्ड. तर आता आपण जाणार आहोत मेल वॉर्डला. मेल वॉर्डला बघूया आपण मेल वॉर्ड मध्ये काय काय आहे. हे आहे मेल वॉर्ड. तर मेल वॉर्डला सुद्धा सेम डिसीज कंडिशन आहेत. तर आता झाले आपले सगळे वॉर्ड्स क्लिअर करून आता चाललो आहे आपण आपल्या ड्युटीच्या ठिकाणी. आपली ड्युटी आहे लेबर वॉर्डला. तर लेबर वॉर्डला आता आपण जाऊया आणि लेबर वॉर्डला बघूया की कोणते कोणते पेशंट आहेत लेबर वॉर्ड मध्ये. सी सेक्शन वाले आहेत की नॉर्मल डिलिव्हरी वाले आहेत ते बघूया आपण पेशंट. आणि पेशंटची इन्फॉर्मेशन घेऊ जेणेकरून पेशंटला जो ट्रीट करणं आहे आपल्याला त्यासाठी हेल्प होईल. हे होते काही हॉस्पिटलचे वॉर्ड्स. तर आपण हॉस्पिटलचे वॉर्ड्स बघितलं, त्याची थोडीफार इन्फॉर्मेशन घेतली. तर होप्स तुम्हाला आवडले असतील इन्फॉर्मेशन. आणि तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.